नमस्कार शेतकरी मंडळींनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भात आता 9 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने आणखी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केलेला आहे. ओके, आता या नवीन GRमुळे योजनेच्या अंमलबजावणीला आता मोठा वेग मिळणार असून पात्र शेतकऱ्यांना लाभ वितरित करण्यासाठी एक महत्त्वाची प्रशासकीय प्रक्रिया जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये हा जो नवीन शासन निर्णय आहे तो नेमका नक्की काय आहे इथे तुम्ही रीडसुद्धा करू शकता. ओके, कोपऱ्यामध्ये इथे. ओके, आता या व्हिडिओमध्ये आपण हा नवीन शासन निर्णय जो आहे तो नेमका काय आहे, पूल बँक अकाउंट म्हणजे काय, याचा शेतकऱ्यांना कसा नक्की फायदा होणार, ओके, आणि शासनाने कोणत्या महत्त्वाच्या अटी घातलेल्या आहेत यामध्ये हे सर्व आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ओके, आता जी या शासन निर्णयामध्ये पहिली जी अपडेट आलेली आहे ते आपण इथे रीड करू शकतो. ओके, इथे सांगितलं आहे काय की महाराष्ट्र शासनाने बँक ऑफ महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट बिझनेस ब्रँच मुंबई येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026साठी पूल बँक अकाउंट सुरू करण्यास अधिकृत मंजुरी दिलेली आहे. आणि हे जे खाते आहे ते सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांच्या नावाने उघडण्यात येणार आहे. ओके, तसेच आता याबद्दल सांगायचं झालं तर या योजनेमध्ये कर्जमाफी, एक वेळ समझोता म्हणजेच OTS आणि प्रोत्साहनपर लाभ या 3 महत्त्वाच्या घटकांचा यामध्ये समावेश आहे. ओके, आता अजून एक अपडेट आहे ती म्हणजे की या संपूर्ण योजनेची ऑनलाईन अंमलबजावणी महा-IT मार्फत केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाच्या आधारे पात्रता ती तपासली जाईल आणि पात्र लाभार्थी निश्चित यामार्फत केले जातील. ओके, तसेच आता शासनाने स्पष्ट केले आहे की या योजनेतील लाभ जो आहे तो DBT प्रणालीद्वारे थेट वितरित केले जाणार आहे. मात्र या शासन निर्णयानुसार पूल बँक अकाउंटमधून लाभाची जी रक्कम आहे ती थेट पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाणार आहे. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे ती जर बघायची झाली तर पूल बँक अकाउंटमध्ये निधी जो आहे तो 24 तासांपेक्षा जास्त काळ पडून राहता कामा नये याची जबाबदारी सहकार आयुक्त आणि बँक ऑफ महाराष्ट्र या दोघांवर राहणार आहे. ओके, आणि हे जे खाते आहे ते फक्त या योजनेसाठीच वापरले जाणार आहे. इतर कोणत्याही योजनेसाठी किंवा आर्थिक व्यवहारासाठी या खात्याचा वापर जो आहे तो करता येणार नाही आहे. ओके, ही गोष्ट तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा मंडळींनो. शासनाने रोख वही, कॅशबुक अद्ययावत ठेवणे, मासिक ताळमेळ करणे आणि नियमित लेखापरीक्षण करणे अनिवार्य केलेले आहे. आणि या खात्यातील शिल्लक रक्कम आणि त्यावरील व्याज शासनाच्या नियमांनुसारच हाताळले जाणार आहे. ओके, तसेच निधी जो आहे तो दीर्घकाळ विनावापर खात्यात पडून राहणार नाही याची विशेष काळजी घेण्याचे जे आदेश आहेत ते सुद्धा देण्यात आलेले आहेत. ओके, या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे रीडसुद्धा करू शकता. ओके, आता योजनेचे जे काम आहे ते पूर्ण झाल्यानंतर हे पूल बँक अकाउंट तात्काळ बंद करण्यात येणार आहे. ओके, शासनाने वित्तीय शिस्त, महाराष्ट्र कोषागार नियम, मुंबई वित्तीय नियम आणि वित्त विभागाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश हे दिलेले आहेत. ओके, तर शेतकरी मंडळींनो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही इथं रीडसुद्धा करू शकता. ओके, रीडसुद्धा करू शकता आणि जे नियम आहेत ते इथे मी लिहिलेले आहेत. ओके, शासन निर्णय तो सगळा इथं आहे. ओके, आता या सगळ्या गोष्टी तुम्ही रीड करू शकता. तर 9 जुलै 2026च्या शासन निर्णयानुसार ओके मंडळींनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत लाभ वितरण अधिक पारदर्शक, वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पूल बँक अकाउंट सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. ओके, इथे कोपऱ्यावर सुद्धा तुम्ही हा मेसेज रीड करू शकता शासन निर्णयाचा. ओके, दिसतोय. ओके, आणि जी प्रस्तावना आहे ही सगळी तुम्ही वाचू सुद्धा शकता शासन निर्णयाची. ओके, आणि याच खात्यामार्फत कर्जमाफी, OTS आणि प्रोत्साहनपर लाभ पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केले जाणार आहे. ओके, महत्त्वाचे म्हणजे या GRमध्ये नवीन कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली नाही आहे. आणि हा जो निर्णय आहे तो लाभ वितरणाची प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी पूल बँक अकाउंट सुरू करण्याबाबत आहे. ओके, तर शेतकरी मंडळींनो या योजनेबाबत नोंदणी, पात्रता, लाभ वितरण किंवा पुढील अधिकृत सूचना
फक्त तुम्हाला महाराष्ट्र शासन किंवा संबंधित विभागाच्या अधिकृत माध्यमातून मिळेल. आणि इथंसुद्धा मी तुम्हाला जो शासन निर्णय झालेला आहे ओके हा दाखवलेला आहे. ओके याला सुद्धा तुम्ही वाचूसुद्धा शकता. ओके आता जर हा व्हिडिओ जो आहे ओके या व्हिडिओत तुम्हाला ही सगळी अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे. ओके जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि महाराष्ट्र शासनाचे अधिकृत GR, कर्जमाफी योजना, नमो शेतकरी, पीक विमा, सौर पंप योजना आणि सर्व ताज्या शासकीय अपडेटसाठी आपल्या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.